जी शिरोभाऊनो, तर आपण आपला व्हिडिओ एकदम खतरनाक बनवला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा जो PNG आहे, म्हणजे इथं शासनाने फक्त एकच एडिटर, तर ही PNG तुम्हाला सगळ्यात आधी बनावं लागेल. आणि ही PNG एकदम सोपी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात तुम्हाला एक PNG टाकायची आहे. जसं की हे त्याला तुम्ही कलर ग्रेडिंग देखील करू शकता, कलर ग्रेडियंट कलर देखील टाकू शकता. ओके. आणि हे सगळं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे इमोजी टाकायचे आहे. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की भावा नेमकी इमोजी ही आमच्या फोनावर तर सिंपल आहे, तर तुमच्या फोनामध्ये जरी सिंपल असली तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये iOS 14 हा पण दिलेला आहे. यामध्ये तुम्ही सिम्पली करू शकता. ओके. तर मी सिम्पली कसं आहे, आता माझ्या कीबोर्डमध्ये मी सध्याचा डायरेक्टली iOS इमोजी फॉन्ट लावलेला आहे, त्यामुळे मला काय अडचण वगैरे काय येत नाही. ओके. तर ही PNG केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं CapCut हे ॲप्लिकेशन ओपन करावं लागेल. आणि CapCut ॲप्लिकेशन हे तुम्हाला मोठ्यापैकी घ्यावं लागेल, क्योंकि इंडियामध्ये बॅन आहे, इंडियामध्ये अवेलेबल नाही. ओके. तर तुम्हाला यासाठी त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यात तरी काय करायचं आहे, VPN असेल तुमच्या फोनात, कोणत्या प्रकारचं VPN असेल तर तुम्ही VPN कनेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे CapCut ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. ओके. तर आणि तुम्हाला यूट्यूबमध्ये जाऊन एक ओल्ड फिल्म नावानं एक ब्लॅक टेम्पलेट असेल, ते ब्लॅक टेम्पलेट तुम्हाला आधी एडिट करावं लागेल. ओके. तर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि असं काय नाही की भावांनो तुम्हाला प्रत्येक स्टेप समजून सांगणार, प्रॉपरली समजून सांगणार की प्रॉपरली यूजेस नेमका तुमचा कसा येणार, तर तुम्हाला प्रॉब्लेम का कुठं येणार थिअरिकली तुम्हाला समजून सांगणार. असं काय नाही की डायरेक्टली म्हणजे सांगणार. ओके. तर तुम्हाला सिम्पली इथे थोडासा वेट करायचा आहे, कारण जो आपला इफेक्ट वगैरे असतो ना, तो सिम्पली लोड होत नाही. ओके. तर तुम्हाला याच्या शेवटचा जो तुमचा लोगो आहे ना, CapCut टॅप टू एडिट युअर टेक्स्ट, तर यावर तुम्हाला सिम्पली डिलीट करायचं आहे. ओके. आणि आता याची साईज जी अशी आहे ना, तर तुम्हाला याला 90 डिग्री असं रोटेट करायचं आहे. ओके. म्हणजे तुमचा व्ह्यू असेल, तुमचा वर्टिकल असेल. ओके. आणि तुम्हाला इथे रेशोवरती जायचं आहे, ॲक्सेप्ट रेशोवरती तुम्हाला जाऊन 9.16 ही रेशो घ्यायची, कारण आपल्या रीलची जी इमेज असते अशा प्रकारची असते. आणि तुम्हाला आता ओव्हरलेवरती जायचं आहे, वाईड ओव्हरलेवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या फोटोवर क्लिक करायचं आहे, कारण आपला जो फोटो असतो एकदम ब्रँड असतो. ओके. यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता ही PNG तुमची म्हणजे तुमचा व्हिडिओ जोपर्यंत असेल तुम्हाला तिथून ही लास्टपर्यंत घ्यायची आहे. ओके. आणि हा व्हिडिओ जो तुमचा ब्लॅक ओल्ड फिल्म PNG जी आहे ती तुम्हाला तिथपर्यंत कट करायची आहे. ओके. आणि आता यामध्ये राहिला विषय आपला साऊंडचा, तर एडिट साऊंडवरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे म्हणजे तुमची जी फाईल आहे, सेव्ह आहे, कंटेंट आहे, त्यावर तुम्ही करू शकता. कोणत्या डिव्हाइसमध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. ओके. तर त्यामध्ये तुम्ही साऊंड क्रिएट करू शकता आणि तुमचा व्हिडिओ एकदम खतरनाक क्वालिटीज होऊन जाईल. आणि भावना जर तुम्हाला काही अडचण वगैरे आली तर तुम्हाला कमेंट वगैरे करू शकता, मी तुमचं जे काही सोल्युशन भेटून जाईल. ओके. आणि ही PNG तुम्हाला आता सध्या लागत असेल तर मला कमेंट करा, मी याची PLP तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देऊन टाकेन. ओके. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.